असं मला ना व्हिडिओ ब्लॉग शूट करायचं होतं. 2-3 दिवसापासून चाललेलं एखादा ब्लॉग बनवलाय आणि मला फ्रेंड्स पण बोलले की किती दिवस झाले ब्लॉगच टाकला म्हणून. तर मग मी बोलले आता असं पण नवीन रुटीन पण नवीन आहे. सो एखादा ब्लॉग करूया. आणि तशी पण मी आज एकटीच आहे. थोडे दिवस अजून कारण की दिव्या नाही आहे. सो आय थॉट ऑफ शेअरिंग माय संडे. ओके. आणि गरमी एवढी आहे ना, स्किन पूर्ण टॅन झाली आहे. हे बघ, ब्रेन रॉट पण करून घेतलं कारण की ऑब्विसली कॉलेजमधून आल्यानंतर मी काय केलं तर मी पूर्ण टाइम फोनच बघत होते. गाईज वेट, नाव इट्स बेटर. येस, थोडं जास्तच विचार करायला लागले. आणि आय डोंट थिंक सो ते मला बंद केलं पाहिजे आता तसं तर. कारण की खूप साऱ्या गोष्टी करायच्या त्या होत नाहीयेत आणि त्या होत नाहीयेत म्हणून माझं ओव्हर थिंकिंग होतं. आणि ज्या होत आहेत त्या कशा होत आहेत ह्याच्यावरती पण ओव्हर थिंक होतं माझं. सो आय बेटर नीड टू स्टॉप ॲट दिस पॉइंट. आणि येस, मी आता हेअर मास्क लावून सगळी कामं करणार आहे. हाय गायज. सो हा व्हिडिओ मी संडेला शूट केला आहे, ज्या दिवशी खूप सारं काम होतं मला. आणि आय डोंट नो हा व्हिडिओ कसा टर्न आउट होईल, बट आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करते तर बघता मला छान वाटतं. बट मला असं वाटतं मी जरा जास्तच बोलली आहे. बट यू टेल मी इन द कॉमेंट्स. ओके. ओके. सो मी आता कपडे भिजत टाकून आलेले. सो तिथं जास्त चांगली लाईट नाही आहे किचनमध्ये. लाइटिंग नाही आहे इन द सेन्स तिथं ट्यूबलाईट दॅट्स द ट्यूबलाईट. आणि आता सकाळी आहे. सो मी कशाला ट्यूबलाईट लावणार आहे. आणि तिथं खूप अंधार आला आधीच्या क्लिपमध्ये. आता तुम्ही बघाल तर तिथं खूप जास्त अंधार आहे. बट नेव्हर द लेस आता जर मी तिकडचं काही काम करत असेल, जर मी तिथला व्हिडिओ शूट करत असेल तर यू हॅव टू बेअर विथ मी. ओके. कारण की तिथं लाईटिंग चांगली आहे. ओके. तर तुम्ही जे आत्ता रूम बघता जिथे आम्ही राहतो ॲज अ PG वाली रूम, तर इट्स लाईक 1 RK काइंड ऑफ अ रूम. आणि तिथे आम्ही दोघी फ्रेंड्स राहतो, मी आणि माझी फ्रेंड दिव्या. सो या आमचं जे कॉलेज आहे ते थोडं आउटसाईडला आहे. सो इट्स काइंड ऑफ अ विलेज एरिया. आणि आता आहे कॉलेज, डिग्री घ्यायची आहे. सो वी हॅव टू ॲडजस्ट. बट मस्त आहे, म्हणजे असं काय रूममध्ये नाही आहे की पॉईंट आऊट करावं असं. बट या एक गोष्ट खूप जास्त मला भीतीदायक वाटते, दॅट इज इथं थोडं पाली जास्त येतात, लाईक लिझार्ड्स. आणि मी खूप जास्त घाबरते त्यांना. सो तेवढंच एक मला वाटतं, बाकी असं काही नाही. आणि मी आय थिंक आता मी पूर्ण आठवडा एकटी राहिली आहे. सो आय एम एलिजिबल टू टेल यू गाईज दॅट की एकटं राहायला काहीच वाटत नाही. आय मीन सेफ वाटतं जर तुम्ही तेवढं धीट असाल तर. आय मीन बाकी आय मिस्ड माय फ्रेंड, पण स्टिल. ओके. जसं मी आधी बोलले की आय एम लाईक ओव्हर थिंकिंग बिट टू मच दिस वीक. तर असं नाही आहे की म्हणजे कोणत्या तरी वेगळ्या विषयावर. इट्स जस्ट मी अँड माय फ्युचर थिंग्स. म्हणजे असंच थोडं करिअरबद्दलचं टेन्शन येतं आपल्याला तसं. आणि मी माझ्या फ्रेंड्ससोबत पण हे डिस्कस केलं आहे. आणि माझे फ्रेंड्स इतके जास्त चांगले आहेत की त्यांनी मला सांगून ठेवले, ब्रो तू व्हिडिओमध्ये जर असं काही टाकलंस तर लक्षात ठेव, आम्ही हसण्याच्या इमोजीस कॉमेंट करणार, लाईक सिरियसली. बट नेव्हरदलेस दे आर माय फ्रेंड्स अँड या हॅव टू बेअर विथ देम. ओके गाईस, खूप जास्त गरम होते किचनमध्ये. अच्छा, माझे गाणे ऑनचा आवाज कमी आहे. तर आपण आता आधी मला आधी लंच बनवावं लागेल. मग मी कपडे धुवून येते, जे कपडे धुवून आंघोळ करेन. ओके. सो आता लंच बनव. ओके, दिस माय किचन एप्रिन. लंच वॉट आय मेड गाईस. तो खूप जास्त भूक लागली आता. सगळी कामं सगळी म्हणजे ऑलमोस्ट झाली आहे. उद्यापासून माझी डाएट सुरू होणार. सो इटिंग द एव्हरी स्टफ, शुगरी स्टफ. ॲज आय सेड, मंडेपासून डाएट सुरू होणार होती, जी की मी केली 2-3 दिवस. देन आय स्टॉप्ड बिकॉज या ऑब्वियसली माय मूड स्विंग्स. बट नेव्हरदलेस वी आर स्टार्टिंग अगेन. आणि संडे होता, सो ऑब्वियसली स्किन केअर चाललेलं माझं. त्यानंतर 7-7:30 झालेले. सो मी देवपूजा वगैरे उरकली. अँड देन आय स्टार्टेड विथ माय नोट्स.
कारण की खूप जास्त अभ्यास पडलेला त्या दिवशी. मी तो पण केला आणि त्याच्यानंतर मी काय काय केलं ते तुम्ही आता बघा. ओके, बाय. सो आय एम सो स्वेटी, कारण की मी आत्ता डान्स करत होते लाईक आउट ऑफ नोवेअर. मला असं वाटलं की मी डान्स करावा, सो मी डान्स केला. मी 1-2 असे व्हिडिओ शूट केले छोटेवाले. खूप गरम झाले, जेवते आणि मग आवरून आंघोळ करेन, मग झोपेन. उद्या परत कॉलेज आहे. मला असं वाटतं मी इथे एंड करावा व्हिडिओ.